नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. परंतु मार्च महिना संपलेला आहे आणि एप्रिल महिन्याची 16 तारीख संपलेली आहे. आजची 17 तारीख पण जवळजवळ संपण्यात आलेली आहे. परंतु अजूनही GRसुद्धा आलेला नाही. मग आता लाडक्या बहिणींना उद्या म्हणजे रविवारी अक्षय तृतीयेला मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार का? वितरण सुरू होणार का? लाडक्या बहिणींना आता हा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? कधी त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत? लाडक्या बहिणींना ह्या सर्व गोष्टी माहीत आहे का? आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर सर्व माझी फेसबुक पेज फॅमिली, सर्व माझी यूट्यूब फॅमिली, संपूर्ण माझी ऑडियन्स, माझे सगळे ज्येष्ठ वरिष्ठ, माझ्या सगळ्या बहिणी मैत्रिणी, सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी पुन्हा तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवरचं नवीन अपडेटचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि फेसबुक पेजवर जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने आपले पेज फॉलो करून ठेवा तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट कळत राहतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहील. आता आदितीताई तटकरे या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट देत आहे. उद्या अक्षय तृतीया आहे, त्याबद्दल त्यांनी इतर काही अपडेट दिलेले आहे. परंतु लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी काहीही अपडेट अजूनपर्यंत दिलेले नाही. तर त्यांनी इतर अपडेट जेव्हा दिलं त्यावेळेला मी त्यांना त्या अपडेटला प्रश्न केलेला आहे, रिप्लाय केलेला आहे. तुम्हाला इथे मी जो रिप्लाय केला आहे त्यांना, आदितीताई तटकरेंना, ते तुम्हाला मी इथे लाईव्ह दाखवत आहे. बघा, मी त्यांना काय म्हणाले की नमस्कार ताई, लाडकी बहीण योजना मार्च 21वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार? अक्षय तृतीया मुहूर्तावर वितरण सुरू होणार का? ताई, कृपया अपडेट द्यावे, ही नम्र विनंती, असे मी त्यांना रिप्लाईंग, बघा तुम्हाला निळ्या अक्षरात रिप्लाईंग दिसतंय बघा, त्याच्यावर मी त्यांना रिप्लाय केलेला आहे. मागच्या वेळेला पण अनेक वेळा मी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत, रिप्लाय केलेला आहे. KYC बद्दलसुद्धा बऱ्याच वेळा मी त्यांना प्रश्न विचारलेले आहे. तर त्यावर उत्तरं जरी त्यांनी दिलेले नसले तरी त्या लगेच त्याच्यावर अपडेट आणतात. तर आता बघूया आता त्याच्यावर काही अपडेट येते का? आज येते का उद्या येते? जसेही लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल रिप्लाय येणार, अपडेट येणार, मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आता बघूया. बघा, फेब्रुवारी महिन्याचा जेव्हा GR निघाला होता त्यामध्ये स्पष्टपणे हे एक वाक्य त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते. कोणते? की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँकेत नियमित जमा होणार. असा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा फेब्रुवारी महिन्याचा जेव्हा GR आलेला होता त्या GRमध्ये हा मुद्दा हायलाईट केलेला होता. परंतु तुम्हाला सत्य माहिती आहे का? बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मी असे ऐकले होते मागे, आणि मी मागे पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की मुख्यमंत्री साहेब एकदा बोलले होते की
आपल्याकडून हप्ता कधीच गेलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री साहेब हा हप्ता दर महिन्याला खूप लवकर आणि वेळेत पाठवतात. परंतु महिला व बालविकास विभागाकडून हा हप्ता यायला उशीर होतो का? प्रत्येक वेळेला लाडक्या बहिणींना हप्ता यायला उशीर का होतो? या पाठीमागे काय कारण आहे? या पाठीमागे काय प्रॉब्लेम आहे? काय समस्या आहे? यावर मात्र नक्की अपडेट आलेच पाहिजे. तर लाडक्या बहिणी, यावर आपण नक्की अपडेट आणणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीतच ना, म्हणजे आहे की नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगत आहे की मुख्यमंत्री साहेब जेव्हा बोलले होते की प्रत्येक महिन्याच्या म्हणजे जवळजवळ काहीतरी पहिल्या आठवड्याच्या आतच म्हणजे 2 ते 3 तारखेलाच प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मुख्यमंत्री साहेबांकडून निघून जातो आणि मग तो जातो महिला व बालविकास विभागाकडे. मग उशीर का होतो लाडक्या बहिणींना हप्ता देण्यात? मग बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता तर मार्चमध्येच मिळायला हवा होता ना. मग मार्च महिना तर संपून गेला, प्लस मार्च महिना संपून गेला म्हणजे 10 दिवस, बरोबर आहे की नाही? 10 मार्चला मार्च महिन्याचा हप्ता मिळायला हवा होता. मग 21 दिवस वर झाले, बरोबर. प्लस आता हे 16 म्हणजे आजची आहे 17 तारीख, 17 नाही आजची 18 तारीख आहे, प्लस हे 18 दिवस म्हणजे किती झाले? म्हणजे हे पैसे लाडक्या बहिणींना मिळायला उशीर का होतो? कारण की हप्ता तर लवकर निघून जातो मुख्यमंत्री साहेबांकडून. मग लाडक्या बहिणींना हप्ता लवकर आणि वेळेत का मिळत नाही? या पाठीमागचे कारण, या पाठीमागचे काय समस्या आहेत, काय तांत्रिक अडचणी आहे आणि या पाठीमागे काय सत्य आहे, हे मात्र सगळ्यांना कळालेच पाहिजे. आणि आता यावर आपण पुन्हा स्वतंत्र नवीन अपडेटचा व्हिडिओ नक्की आणूया. कारण की लाडक्या बहिणी, बघा, लाडक्या बहिणींचा काय दोष आहे हो याच्यामध्ये? लाडक्या बहिणी तर बिचाऱ्या वाट बघत असतात ना हप्त्याची, कारण की त्यांना पैशांची आवश्यकता आहे. मग हे सगळे जे आहेत, या लोकांना, श्रीमंत लोकांना पैशांची काय आवश्यकता आहे? मग तुम्ही गरिबाचा पैसा का घेतात? तुम्ही लाडक्या बहिणींना जे पैसे देतात, हप्ता देतात, ते तुम्ही तुमच्या कुठे खिशात ते देतात? ते तर सर्व पब्लिक टॅक्स भरत असते, रोड टॅक्स भरते, इन्कम टॅक्स भरत असते, अनेक वेगवेगळे कर भरत असते. तर त्या माध्यमातनं जो आपल्याला पैसा येतो सरकारकडे, त्या माध्यमातनं जो निधी जमा होतो, त्यातनं सरकार लाडक्या बहिणींना हे मदत करत असते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. मग लाडक्या बहिणींना हप्ते वेळेत मिळायलाच हवे की नाही? तुम्ही मला कमेंट करा. या पाठीमागचे सर्व सत्य आपण नक्की अपडेट आणूया. लाडक्या बहिणी, आपल्या चॅनलशी जुळून राहा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, फेसबुक पेज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा.